आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये पावसानं गेल्या 2 तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे पुण्यानंतर नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसानं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईहून धुळ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे। गेल्या 2 तासापासून सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय। अनेक गाड्या इथे अडकून पडल्यात, ॲम्ब्युलन्स अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत। पावसामुळे गेल्या 2 तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या पुणे नाशिक या परिसराला पावसानं झोडपून काढले। अवकाळी पावसानं रस्ते जलमय झाल्याचं पुण्यात पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता नाशिकमध्ये देखील काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळतेय। फ्लायओव्हरवर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतेय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ सध्या संपर्कात आहेत। राहुल, परिस्थिती काय सध्या? गेल्या 2 तासापासून वाहतूक खोळंबल्याचं कळतंय। आपण जर बघितलं तर नाशिक 7 वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसालाही सुरुवात झाली होती। नंतर काही वेळातच 7 वाजेपासून मुंबई आग्रा महामार्गावरती मोठ्या प्रकारचा ट्रॅफिक जाम हा बघायला मिळाला। द्वारका सर्कल परिसराचं काम चालू असल्याने गेल्या 2 महिन्यापासून द्वारका सर्कलला बंद करण्यात आलाय आणि संपूर्ण वाहतूक ही विस्कळीत झालेली होती। आपण जर बघितलं तर मुंबईकडून धुळ्याकडे येणारी वाहतूक व ओझरकडून नाशिककडे येणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली होती। वाहनांच्या 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत रांगा देखील दिसून आल्या होत्या। आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू होईल। तन्मय, नक्कीच आणखी किती वेळ लागू शकतो ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी राहुल? खरं तर आपण जर बघितलं तर आता पाऊस जरी बंद झाला असला तरी वाहतूक अद्याप तरी धीम्या गतीने सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। साधारणतः अजून 2 ते 2.5 तासात वाहतूक नीट होण्याची चिन्ह दिसत आहेत। नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।